या सगळ्या महाबैठकीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला एकनाथ शिंदेचे शिलेदार शंभूराज देसाई आपल्या बरोबर आहेत। शंभूराज देसाईजी, काल तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी होता, तिथं बैठक सुद्धा झाली। संपूर्ण महायुतीची मॅरेथॉन संपूर्ण बैठक होती। बैठकी दरम्यान काय काय घडलं, कोणकोणत्या खात्यांवरती शिवसेना शिंदेकडनं दावा करण्यात आला? काल महायुतीच्या नेत्यांची माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या बरोबर जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर बैठक संपून माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या निवासस्थाना आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या बरोबर बैठकीतलं जी काही चर्चा झाली ती सांगितलेली आहे। तीच वस्तुस्थिती आहे। आमची चर्चा झाली, सगळ्यांची खेळीमेळीत झाली, चर्चा पॉझिटिव्ह झाली, सकारात्मक झाली आणि महायुती म्हणून जे यश मुख्यतः राज्यातल्या जनतेने मतदारांनी महायुतीला दिलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासन सरकार स्थापन करणे आणि सरकार स्थापन करत असताना ज्या काही सरकार स्थापन करण्याच्या बाकीच्या इतर बाबी आहेत सविस्तर, त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा झाली आणि माननीय अमित शाह साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला वाटते की कदाचित 1-2 दिवसात अंतिम फॉर्म्युला हा त्याच्यामध्ये निश्चित केला जाईल। परंतु ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडते, स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी या पदावरती दावा ठोकत नाही अशा पद्धतीने त्या पत्रकार परिषदेत सूर मांडला गेला। त्याच्यानंतर तुमच्याकडनं महत्त्वाच्या खात्यांवरती दावा ठोकण्यात आला का? कारण की आता मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळत नसलं तुमच्या पक्षाकडे, तरी राज्यातल्या महत्त्वाची खाती तुमच्याकडे राहावी असा तुमचा आग्रही मागणी आहे का? ज्या विषयासंदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही, कोणाला कुठली खाती असावीत, कोणाला किती मंत्रिपद असावीत, याची चर्चा काल प्राथमिक केंद्रीय नेतृत्वाबरोबर झालेली आहे। अंतिम त्याच्यावरती शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाही। असं असताना बैठकीतल्या चर्चा बाहेर सांगणं हे संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही असं माझं मत आहे। त्यामुळं एकदा आपण आता आपलं मत प्रत्येकाने माननीय अमित शाह साहेबांच्या समोर मांडलेला आहे, याच्यावर त्यांच्याकडनं जो काही या ठिकाणी निर्णय येईल त्याची वाट पाहिली पाहिजे आणि तो निर्णय आल्यानंतर मग त्याच्यावरती बोललं तर योग्य ठरेल। कारण एवढ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आपण चर्चा करत असताना चर्चेत काय झालं, कुणी कुठलं खातं मागितलं, कुणी किती मंत्रिपद मागितली, याच्यावर ज्यांच्या पुढे आपण चर्चा केलेली आहे त्यांचा अंतिम निर्णय येण्याच्या अगोदर भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही।